नमस्कार, मी सोनाली महाजन, महाजन स्टडी पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण विकासाच्या अवस्था पाहिल्या। या विकासाच्या अवस्थानंतर पुढील भाग म्हणजे आपला हा बाल विकासाची तत्वे किंवा बाल विकासाचे स्वरूप। आता बाल विकासाची सामान्य तत्वे तशी पाहायला गेले तर वेगवेगळी तत्व आहेत, पण आपण सामान्य तत्व ती पाहणार आहोत। सर्वात पहिला येतं ते म्हणजे संकलित विकासाचे तत्व। आता संकलित विकासाचे तत्व म्हणजेच काय? विकास हा बालकाचा निरंतर चालू असतो। बालकाचा विकास जो आपल्या नजरेमध्ये ज्या काही घटना घडतात बालकाच्या विकासाच्या, ते म्हणजे हे बालकाच्या संकलित विकासाचे तत्व। म्हणजेच बालक चालणे, बोलणे, मोठमोठे होत जाणे, हे झालं आपलं संकलित विकासाचे तत्व। दुसरं येतं ते म्हणजे विकासाच्या गतीचे तत्व। यामध्ये बालकाच्या सुरुवातीचा विकास कसा असतो? जास्त असतो। त्यामध्ये परिपक्वता येईल बालकामध्ये, तस तसा त्याचा विकास हा मंदावतो। म्हणजे लहान असताना बालक ज्या क्रिया करतात तसं मोठेपणी ते तसंच करतं का? नाही। म्हणजेच काय, बालकाच्या सुरुवात विकासाचा वेग हा जास्त असतो आणि त्याची पक्वता येईल तसं विकासाचा वेग हा कमी कमी होत जातो। तिसरा ते म्हणजे सातत्याचे तत्व। म्हणजे विकास हा निरंतर चालूच असतो। जन्मापासून मृत्यूपर्यंत ही प्रक्रिया ही सुरूच असते। क्षणाक्षणाला जे अनुभव येतात, अनुभवाचे बदल आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजे आपलं हे सातत्याचे तत्व। चौथा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विकास हा सामान्याकडून विशिष्टाकडे होत असतो। तुम्हाला टीईटीला, सीईटीला हा प्रश्न हमखास विचारला जातो। बालकाचा विकास डॅश डॅश कडून डॅश डॅश कडे होतो, किंवा तुम्हाला पर्यायामध्ये पण दिला असेल वेगवेगळे ऑप्शन्स, त्यामुळे तुम्हाला निवडत असतो। म्हणजेच बालकाचा विकास हा सामान्याकडून विशिष्टाकडे होत असतो। विकास हा नेहमी सामान्याकडून विशिष्टाकडे होतो। म्हणजे जन्मपूर्व अवस्था आणि जन्मानंतरचा काळ यामध्ये सामान्य हालचाली होत असतात, नंतर विशेष हालचाली आपल्याला पाहायला मिळतात। म्हणजे समजा जर एखाद्या बालकाला लिहायला किंवा एखादी वस्तू पकडायला दिली तर ते काय करतं, संपूर्ण मुठीमध्ये आपली ती वस्तू पकडतं आणि जसं त्याचा विकास होतो तसं ते पाची बोटांचा वापर करून मध्ये पेन्सिल पकडतं। त्यानंतर मग हळूहळू दोन बोटांच्या सहाय्याने ती आपली ही क्रिया करू लागतं। म्हणजेच काय, विकास हा सामान्याकडून विशिष्टाकडे होत असतो। पाचवा पॉइंट येतो तो म्हणजे दिशादर्शक विकासाचे तत्व। जन्मपूर्व अवस्थेत प्रथम मेंदू, नंतर शरीर, मग हातापायांची निर्मिती होत असते। जन्मानंतरचा विकास हा मस्तकाकडून पायाकडे होत असतो। हा आपण प्रश्न येऊ शकतोय, जन्मानंतरचा विकास कसा असतो? मस्तकाकडून पायाकडे असतो। म्हणजे प्रथम तुम्ही बालकाचं निरीक्षण केले का बघा, बालक जेव्हा प्रथम पालतं पडतं तेव्हा तो पोटाचा भाग उचलतो का? डोक्याचा भाग पहिला उचलतं आणि नंतर मग छाती आपली ही उचलत असते। हे तुम्ही लक्षात ठेवा। म्हणजेच काय, बालकाचा विकास, दिशादर्शकाचा विकासामध्ये काय होतं, मस्तकाकडून पायाकडे हा विकास होत असतो। पुढचा घटक आहे तो म्हणजे विकासाचा स्थूलाकडून सूक्ष्माकडे विकासाचे तत्व। म्हणजेच बालक सुरुवातीला सर्व हालचाली करतं, एकदम हालचाली करताना ओबडधोबड हालचाली करत असतं, नंतर जसजसा विकास होत जातो तसं मोजक्याच हालचाली तो करतो। म्हणजे समजा एखाद्या बालकाला तुम्ही जर वस्तू जागच्या जागी ठेवायला सांगितली तर काय, घरभर सगळं पसारा करतं, पण जसजसा त्याचा विकास होत जातो तसतसा मोजक्याच वस्तू काढून आपल्या व्यवस्थित ठेवणे किंवा पाणी पिण्यासाठी आपल्या हाताचा वापर करणे, आपल्या कौशल्याने सगळ्या त्या क्रिया ते करू लागतं। पुढचा येतो तो म्हणजे साचेबंद किंवा संकीर्ण विकासाचे तत्व। म्हणजे कोणत्याही बालकाचा विकास हा विशिष्ट क्रमाने होत असतो। भाषा विकास असो किंवा कार्यक विकासात निश्चित असा क्रम असतो। बालकाच्या पहिल्या 2 वर्षात मेंदूचा विकास जास्त आणि शारीरिक विकास, मानसिक विकास हा कमी होत असतो। बालक प्रथम काय होतं, पालतं पडतं, मग रांग पुढे सरकतं, मग रांगतं, बसते, उभे राहते, मग चालते, असा क्रमबद्ध सगळा हा प्रवास हा बालकाचा होतो। तसंच भाषा विकासात आपण बोबडं बोलणार, थोडंफार मग हळूहळू शब्दांमध्ये जे विकसित होईल तसं त्याची ती आपली भाषा तो बोलत जाणार, थोडं स्पष्ट बोलणार, नंतर ते स्पष्ट, म्हणजे हा साचेबंद क्रमबद्ध त्याचा हा विकास होत असतो। त्यानंतर 8वे येते म्हणजे वैयक्तिक भिन्नतेचे तत्व। म्हणजे विकास जरी क्रमबद्ध असला, विकास जरी निश्चित असला तरी त्यामध्ये व्यक्तिभिन्न दिसून येते। म्हणजे काही बालक काही क्रिया जलद गतीने करत असतात, तर काही बालक या क्रिया मंद गतीने करत असतात। म्हणजे विकासामध्ये काय इथं भिन्नता आली। म्हणजे वैयक्तिक भिन्नतेचे तत्व इथं त्याच्या अनुवंश आणि बाह्य परिस्थितीवर हे आपला परिणाम करत असतं। आणि विविध दिशांनी होणाऱ्या विकासाची गती ही भिन्न असते। जसजसे त्याला अनुवंशाकडे पण काहीतरी गुण त्याला संक्रमित होत असतात, जशी परिस्थिती त्याला
कारणीभूत असते त्याच्या विकासाला, त्यामुळे हे व्यक्तिभिन्नतेची तत्व आपल्याला इथं पाहायला मिळतं. विकासाच्या विविध अवस्थांचे तत्व. प्रत्येक बालकाचा विकास एकसारखा नसतो. सुरुवातीला आपण विकासामध्ये पाहिलेलं आहे, प्रत्येक बालकाचा विकास हा एकसारखा नसतो, तो भिन्न असतो. तरी त्याला विकासाच्या अवस्थांमधून हे जावंच लागतं, त्या विकासाच्या अवस्था टाळू शकत नाही. प्रथम बालक जन्मलंय आणि लक्षात लागेल की किशोरावस्थेमध्ये गेले असं घडलेलं आहे का? नाही. तर गर्भावस्था येणार, मग अर्भकावस्था येणार, मग शैशवावस्था येणार, बाल्यावस्था, किशोरावस्था, कुमारावस्था, तारुण्यावस्था, प्रौढावस्था आणि सगळ्या शेवटी ही वृद्धावस्था. हा क्रम ठरलेला आहे, त्यामध्ये बदल होणार नाही. पुढचे ते म्हणजे विकासाच्या प्रारंभिक काळाची तत्व. म्हणजे बालक आता सुरुवातीच्या काळामध्ये आहे विकासाचं, शाळेत जायचं त्याचं वय झालेलं आहे. म्हणजे बालकाच्या विकासात सुरुवातीचा काळ अत्यंत महत्वाचा आणि संस्कार करण्याचा असा हा काळ असतो. म्हणजे सर्व म्हणतात बघा, लहानपणी बाळावर केलेले संस्कार, बाळांच्यावर केलेले संस्कार ते मोठेपणी निश्चित उपयोगी पडतात. लहानपणी जेवढे संस्कार चांगले देता येईल तेवढं ते मूल चांगल्या पद्धतीनं घडत असतं. जीवनाचा पाया त्याचा लहान वयातच पूर्ण होत असतो. नंतर तुम्ही किती जरी म्हटलं तरी त्याच्यामध्ये काय बदल घडत नाही. म्हणजेच काय, सुरुवातीच्या काळात आपण एखाद्या बालकाला वळणदार अक्षर काढा शिकवलं, चांगल्या सवयी शिकवल्या, तर आयुष्यभर त्याच्या त्या चांगल्या सवयी हे जन्मभर त्याला पुरत असतात. चांगले वळण तो कायमस्वरूपी हे आपल्या अंगाला लावून घेतो. यासाठी बालकाची कौटुंबिक आणि सामाजिक परिस्थिती तितकीच महत्वाची ठरते. त्यानंतर पुढचा तो म्हणजे अनुवंश आणि परिस्थितीचे परिणामाचे तत्व. मग अशी म्हटल्याप्रमाणे बालकांच्या विकासामध्ये परिस्थिती बरोबरच अनुवंश पण जबाबदार असतो. त्याच्या विकासावर अनुवंशाप्रमाणे बाह्य परिस्थितीचा पण परिणाम होत असतो. शेवटचं म्हणजे निर्णायक विकासाचे तत्व. बालकाचा पूर्व विकास हा उत्तर विकासापेक्षा अधिक निर्णायक असतो. म्हणजे सुरुवातीचा विकास बालकाचा हा त्याच्या उत्तर विकासापेक्षा हा पूर्व विकास खूप महत्वाचा असतो. हे झाले आपले विकासाचे टप्पे, विकासाची तत्वे किंवा विकासाचे स्वरूप. या अनुषंगात तुम्हाला भरपूर प्रश्न येतात. आता पुढील भागामध्ये आपण आता पाहणार आहोत प्रश्न विश्लेषण. तर विकासाच्या अवस्था झाल्या, तुम्ही सर्वांनी तो व्हिडिओ पाहिला असेल. या व्हिडिओवर आता हे नेमके प्रश्न कसे असतात. आता प्रश्न पहा कशा पद्धतीने येतात. किशोरावस्था ही सामान्यपणे डॅश डॅश वर्षापर्यंत असते. तुम्हाला 4 पर्याय दिले जातात. पहिला पर्याय 12 ते 16 वर्ष, दुसरा पर्याय 6 ते 12 वर्ष, तिसरा पर्याय 12 ते 18 वर्ष, चौथा पर्याय 6 ते 14 वर्ष. तर तुम्ही विकासाच्या अवस्था हा व्हिडिओ नीट पाहिला असेल तर तुम्हाला झटकन उत्तर येईल. तर किशोरावस्था ही 6 ते 12 वर्षापर्यंत असते. पुढचा प्रश्न पहा. अर्भक अवस्थेचा कालावधी किंवा कालखंड किती असतो. तुम्हाला मी सुरुवातीला सांगितले विकासाच्या अवस्था किती महत्वाचा घटक आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर व्हिडिओ पहिल्यापासून पहा. 20 मिनिटाचाच व्हिडिओ आहे, पण खूप छान पद्धतीने तुम्हाला मी सगळ्या गोष्टी त्यामध्ये नोट डाऊन केल्या आहेत. तुम्ही ते नीट लिहून घ्या, त्याचा चार्ट तयार करा आणि त्या विकासाच्या अवस्था तुम्ही नक्की पहा. हमखास यावर प्रश्न येतो म्हणजे हा येतो. तुम्हाला बालमानसशास्त्रामध्ये पैकीच्या पैकी जर मार्क मिळवायचे असतील तर विकासाच्या अवस्था हा व्हिडिओ नक्की पहा. म्हणजे तुमचे हे 4 मार्क नक्की फिक्स होणारच. तर अर्भक अवस्थेचा कालावधी कधी असतो तर तो असतो 1 महिन्यापर्यंत. पर्याय तुम्हाला दिला असेल 3 महिन्यापर्यंत, आठवड्यापर्यंत, वर्षापर्यंत किंवा 1 महिन्यापर्यंत. उत्तर येतं 1 महिन्यापर्यंत. पुढचा प्रश्न. जसजसे शारीरिक वय वाढते तस तसा डॅश डॅश गती मंदावते. अगदी सांगितल्याप्रमाणे पर्याय तुम्हाला दिला असेल विकासाची, शिक्षणाची गती, वाढीची गती, अध्ययनाची गती. तर विकासाची गती ही मंदावते. चौथा प्रश्न. विकास अवस्थांच्या अभ्यासासाठी कोणता निकष वापरला जातो. पहा कसा तुम्हाला कन्फ्युजन करणारा प्रश्न विचारतात. विकास अवस्थांच्या अभ्यासासाठी कोणता निकष वापरला जातो. तर यामध्ये पर्याय बघा. शारीरिक वय, वजन, उंची. त्यानंतर तिसरा पर्याय मानसिक वय, चौथा पर्याय तो म्हणजे बुद्ध्यांक. तुम्ही काय लिहिणार. विकासाची व्याख्या तुम्हाला दिली होती. शारीरिक म्हणजे वाढीची व्याख्या शारीरिक वय, वजन, उंची, आकारमान म्हणजे आपली ही वाढ ही झाली वाढी संदर्भात. तर विकासाच्या अवस्थेसाठी फक्त शारीरिक वय हे विचारात घेतलं जातं. या निकषानुसारच त्याचा हा अभ्यास केला जातो. तुम्ही नीट लक्षात ठेवा. नंतर 5वा प्रश्न. बालकाच्या विकासाची गती डॅश डॅश काळात जास्त असते. कोणत्या काळात तर मगाशी पाहिलेल्या विकासाच्या तत्वामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये बालकांचा विकास हा जास्त होत असतो. पर्याय तुम्हाला दिले असतील. सुरुवातीचा काळ, प्राथमिक, प्रौढावस्था, उत्तर किशोरावस्था. तर उत्तर येतं सुरुवातीच्या काळामध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न. किशोरावस्थेतील मुलांचे वजन दर
पौंडाने वाढते? पर्याय पहा, 3 ते 7, 3 ते 5, 1 ते 3, 2 ते 4. त्याचं उत्तर आहे 2 ते 4 पौंडाने हे वजन किशोरावस्थेतील मुलांचे वाढत असते. आता पहा, टीईटी 2021 पहिल्या पेपर मध्ये हा प्रश्न विचारला होता. पहा पुढचा, किशोरावस्थेतील बालकांच्या भावनिक विकासाबाबत खालीलपैकी कोणती बाब योग्य आहे? कसा प्रश्न विचारला बघा. प्रश्नाची लेंथ मोठी असते, पण तुम्ही नीट वाचा, नीट त्याचं विचारपूर्वक उत्तर द्या. कारण प्रश्न खूप मोठा असल्यामुळे उत्तर काय वाटतं मला खूप मोठे येणार, त्यामुळे चुकून जायचं नाही. नीट वाचा, उत्तर त्यामध्येच लपलेलं असतं, तिथं दडलेलं असतं. तर पर्याय पहा, एक अर्थ समजूनच पाठांतर करतात. दुसरा पर्याय, या वयातील मुलांची अवधान कक्षा मर्यादित असते. तिसरा, नीती अनितीची यांना जाणीव असते. नंतर पाठ केलेले सहसा विसरत नाही. तर किशोरावस्थेतील कालावधीमध्ये तुम्हाला माहितीच आहे, तर पाठ केलेलेही सहसा विसरत नाही. हे विकासाच्या अवस्थांनुसार किशोरावस्थेतील बालकांसाठी हे योग्य विधान आहे. तुम्ही ते कालावधी नीट पहा म्हणजे तुम्हाला समजेल. पुढचा प्रश्न हा पण टीईटी 2021 ला पेपर नंबर 2 मध्ये पडलेला होता. प्रश्न पहा, खाली दिलेल्या विधानामध्ये वाढी संदर्भात कोणते विधान योग्य नाही आहे किंवा नाही हे तुम्ही प्रश्न वाचत चला. योग्य नाही तुम्हाला इथं विचारलंय. पर्याय बघा, वाढ ही अनिश्चित स्वरूपाची असते. वाढ ही अनुवंशिक असते. गर्भधारणेच्या वेळी गुणसूत्रांच्या मानवीप्रमाणेच वाढ होईलच असे नाही. चौथा, गुणसूत्राच्या मदतीने तयार होणाऱ्या जैविक रचनेवर वाढ नियंत्रित नसते. पर्याय नीट पाहिलं तुम्ही तर याचं उत्तर येतं वाढ ही अनुवंशिक असते. वाढीच्या तुम्हाला व्याख्या दिल्या आहे, दोघांना फरक पण तुम्हाला सांगितला आहे. ते व्हिडिओ तुम्ही नीट पहा म्हणजे तुम्हाला ते लक्षात येतं. या अजून एक व्याख्या तुम्हाला इथं मिळते पहा, वाढ ही म्हणजे मोजता येते, वाढ मोजता येईल असे असा परिणामकारक बदल म्हणजे वाढ अशी तुम्हाला व्याख्या दिली होती. वाढ ही उंची वजन यांच्याशी निगडीत असते. आता फ्रँक या मानसशास्त्राने वाढी संदर्भात काय व्याख्या सांगितली पहा, पेशीयुक्त गुणाकार म्हणजे वाढ. मला वाढीच्या व्याख्यामध्ये पण सांगितलं होतं आणि आता ही मानसशास्त्र फ्रँक यांची व्याख्या पेशीयुक्त गुणाकार म्हणजे वाढ. हे पण तुम्ही लक्षात ठेवा. अजून एक प्रश्न तुम्हाला इथं मिळाला. अर्नोल्ड गेसेल यांनी विकासाची संकल्पना मांडताना डॅश डॅश या गोष्टीवर भर दिला आहे. टीईटी 2021 ला पेपर नंबर 2 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. सर्वात पहिला व्हिडिओ तुम्हाला मी घटक सांगितलं, त्यानंतर दुसऱ्या घटकामध्ये वाढ आणि फरक करताना तुम्हाला मानसशास्त्राचे सिद्धांत सांगितले होते. त्यामध्ये गेसेल या मानसशास्त्राने काय सांगितले तुम्हाला मी सांगितलं आहे. तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही पहा. आणि तर पर्याय तुम्हाला दिले होतं बघा, गुणविशेष, हेतू किंवा आशय, अध्ययन क्रिया आणि परिपक्वता. तर त्यांनी गुणविशेष या गोष्टीवर भर दिलेला आहे. 1925 ला तेव्हा बाल विकासाच्या परिपक्व सिद्धांत तेव्हा त्यांनी मांडला. त्यांनी गुणविशेष या गोष्टीवर भर दिलेला आहे. कधी सिद्धांत मांडला? 1925. हे पण लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न म्हणजे मुली डॅश डॅश या वयोगटात व मुले डॅश डॅश या वयोगटात कुमार अवस्थेत असतात. इथं कन्फ्युजिंग करणारा प्रश्न आहे. वयामध्ये गोंधळ झाला होतो. टीईटी ला प्रश्न हा विचार सीटीईटी पूर्वीच्या वेळेस सीटीईटी त्यावेळेस प्रश्न हा विचारलेला आहे. तर पर्याय पहा, 11 ते 14 आणि 14 ते 16 वर्ष. दुसरा पर्याय आहे 14 ते 16, 12 ते 15 वर्ष. तिसरा पर्याय आहे 11 ते 14, 14 ते 16. चौथा पर्याय आहे 12 ते 16 आणि 12 ते 14 वर्ष. तर याचा पर्याय नंबर 4 उत्तर तुम्ही लक्षात ठेवा. अवस्थानुसार नीट वयोगट लक्षात घ्या. पूर्व बाल्यावस्था कोणती, उत्तर बाल्यावस्था कोणती, किंवा पूर्व किशोरावस्था कोणती, उत्तर किशोरावस्था कोणती, व्हिडिओमध्ये मी डिटेल स्पष्ट केलेला आहे. त्यामध्ये व्हिडिओ तुम्ही आवर्जून पहा आणि समजून घ्या. पुढचा 11वा प्रश्न म्हणजे आता सीटीईटी ला हिंदीमध्ये पहा कसा प्रश्न विचारला जातात. दूसरों पर निर्भरता किस अवस्था का गुण है? दूसरों पर निर्भरता म्हणजे बालक जेव्हा दुसऱ्यावर अवलंबून असतं कोणत्या अवस्थेमध्ये असतं? सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. पर्याय बघा काय काय दिलं आहे. बाल्यावस्था, 2 शैशवावस्था, 3 किशोरावस्था आणि 4 उत्तर बाल्यावस्था. सीटीईटी पेपर 1 ला हा प्रश्न विचारलेला आहे. तर याचं उत्तर येतं ते म्हणजे शैशवावस्थामध्ये. लक्षात आलं? तर पुढचा प्रश्न बघा, समूह बनाने की प्रवृत्ति किस अवस्था में पाई जाती है? समूह म्हणजे टोळी पूर्व वय आणि टोळी वय हे तुम्हाला मी सांगितलंय. म्हणजे समूह बनाने की म्हणजे समूह करून
राहायचं कशामध्ये येतं ते पहा. पर्याय काय दिलेत? शैशवावस्था, पूर्व बाल्यावस्था, उत्तर बाल्यावस्था, प्रौढावस्था. तर याचं उत्तर येतं ते म्हणजे 3 नंबर उत्तर बाल्यावस्था. आणि लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा. बाल अध्ययन का पिता किसे कहा जाता है? CTET पेपर 1 ला हा प्रश्न आलेला आहे, पेपर 1 मध्ये. तर बाल अध्ययन हा बाल अध्ययन का पिता म्हणजे बाल अध्ययनाचा जनक कोणाला म्हटलं जातं? पर्याय पहा. स्टॅनले हॉल, दुसरा प्रिय, तिसरा शिवून आणि चौथा वॉटसन. तर यामध्ये पण तुम्हाला आता एका प्रश्नामध्ये तुम्हाला जवळजवळ 4 प्रश्नांची उत्तर इथं मिळणार आहेत. तर पहा, तर याचं उत्तर येतं ते म्हणजे स्टॅनले हॉल. स्टॅनले हॉल यांनी काय केलं? यांनी ॲडल्सन्स यांच्या पुस्तकामध्ये हे बाल अध्ययन ॲडल्सन ह्याच्यावरती पुस्तक लिहिलं, त्यामुळे त्यांना बाल अध्ययनाचा जनक म्हटलं जातं. त्यानंतर व्यवहारवादाचा जनक कोणाला म्हटलं जातं? व्यवहारवाद का जनक वॉटसनला म्हटलं जातं. पण व्यवहार हा शब्द सर्वप्रथम विल्यम मॅकडुगल यांचे पुस्तक म्हणजे आउटलाईन ऑफ सायकोलॉजी यामध्ये व्यवहार हा शब्द आला होता. आणि व्यवहारवाद कोणी मांडला तर ते म्हणजे वॅटसन यांनी. म्हणून त्यांना व्यवहारवादाचे जनक असं म्हटलं जातं. समोर तुम्हाला पुस्तक कोणकोणती ती पण मी सांगितली. शास्त्रज्ञांना ज्यांना कोणाला म्हटलं जातं हे पण तुम्हाला सांगितलं. तुम्हाला 2-3 प्रश्नांची उत्तर यामध्ये मिळाले असते. नंतर चौथा प्रश्न. तनाव और क्रोध की अवस्था कौन सी है? तनाव और क्रोध की अवस्था. एक पर्याय पहा. शैशवावस्था, बाल्यावस्था, किशोरावस्था आणि वृद्धावस्था. CTET पेपर 2 मध्ये 2016 प्रश्न विचारला होता. त्याचं उत्तर येतं ती म्हणजे किशोरावस्था. शांततेचा कालखंड किंवा आपण तणावाचा कालखंड हे म्हटलेला आहे. तुम्ही नीट पहा. ही सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये क्लिअर केल्या आहेत. त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा. लास्ट प्रश्न. मिथ्या परिपक्वता का काल कहा जाता है? मिथ्या परिपक्वतेचा काल कशाला म्हटलं जातं? कोणत्या कालखंडाला, कोणत्या वयोगटाला म्हटलं जातं? तर एक येते म्हणजे पर्याय पहा. बाल्यावस्था, दुसरा शैशवावस्था, तिसरा किशोरावस्था आणि चौथा प्रौढावस्था. त्याचं उत्तर येतं ते म्हणजे बाल्यावस्था. आता इथं मिथ्या म्हणजेच काय? खोटं बोलतं. बालला कधी खोटं बोलू लागतं आणि टोळी करून कधी राहू लागतं, समूहाने राहू लागतं ते म्हणजे बाल्यावस्थामध्ये. म्हणून याचं उत्तर काय येतं? बाल्यावस्था हे बरोबर उत्तर आहे. अशा पण तुम्हाला नेमकं प्रश्नरचना कशी असते, CTET असो किंवा TET ला पेपर कसा प्रश्न विचारले जातात तुम्हाला समजलं असेल. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक पहा, नीट पाहत चला, गोष्टी नीट नोट डाऊन करत चला. म्हणजे या सांगितलेल्या गोष्टी प्रश्न अशा स्वरूपाचे आहेत, त्यामध्ये काही बदल होणार नाहीये. मी जे घटक तुम्हाला देता ते देण्याचा प्रयत्न नक्कीच करायला लागले. त्यामुळे माझी व्हिडिओ तुम्ही आवर्जून पहा, इतरांच्याबरोबर शेअर करा, आवडत असेल तर नक्कीच लाईक करा आणि व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.